हॅलो एव्हरीबडी। तर आज मी जी रेसिपी बनवली आहे ही ब्रेकफास्टसाठी, नाश्त्यासाठी आणि सोबतच मुलांच्या टिफिन बॉक्ससाठी एक बेस्ट अशी रेसिपी आहे, झटपट होणारी आहे। तर आपण बनवलेत दुधी भोपळ्याचे धिरडे आणि दुधी भोपळ्याच्या सालाची चटणी। तर ही जी चटणीची रेसिपी बघतोय ही आपण इडली सोबत किंवा आप्पे सोबत किंवा दुसरा कुठलाही दुधी भोपळ्याचा प्रकार बनवला साल काढून किसून तर त्याच्यासोबत खाऊ शकतो। खूप छान आणि हेल्दी अशी रेसिपी आहे आणि झटपट बनणारी देखील आहे। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, सोबतच व्हिडिओला पण लाईक करा। तर एक मीडियम आकाराचा दुधी भोपळा स्वच्छ धुवून घेतलाय, त्याचं साल काढून घेतलंय आणि त्याला किसून घेतले। साल टाकून द्यायचं नाही, बाजूला ठेवायचे, त्याची आपण चटणी बनवणार आहे। तर त्याच्यामध्ये मी 1 वाटी तांदळाचं पीठ घातलंय। तांदळाचंच पीठ घालायचंय, दुसरं कुठलंही पीठ वापरायचं नाहीये आपल्याला। आणि याला आवश्यकतेनुसार पाणी घालून मिक्स करून घ्यायचंय। त्यानंतर आपण याच्यामध्ये मसाले ऍड करणार आहे। थोडीशी कोथिंबीर, थोडंसं मीठ आणि चवीनुसार लाल तिखट घातलंय आणि याला छान असं मिक्स करून घेतलंय। तुम्ही जर मोठ्या असा आकाराचा भोपळा वापरला तर पिठाचं प्रमाण पण वाढवा आणि मिरची आणि मीठचं पण प्रमाण वाढवा। तर आता आपण सालाची चटणी बनवायला घेतलीये। पॅन मध्ये तेल घातलंय, त्याच्यात 1 चमचा उडदाची डाळ आणि 2 चमचे फुटाणे घातलेत। फुटाणे नसतील तर डाळव किंवा हरभऱ्याची डाळ देखील चालेल, पण फुटाण्याने चव छान येते। आता लगेचच याच्यामध्ये आपण जे साल काढून घेतलेत भोपळ्याचे ते घालून घ्यायचेत आणि या सगळ्याला आपल्याला साधारणपणे 3 मिनिट छान असं भाजून घ्यायचे किंवा परतून घ्यायचे आणि मग आपण याला ग्राइंड करणार आहे। तर याला साल छान अशी परतून झाली पाहिजे, कच्चापणा निघून गेला पाहिजे सालीतला, इतपत परतायचंय, कारण की आपण या चटणीला नंतर शिजवणार नाहीये, फक्त वरून फोडणी देणार आहे। तर आता याच्यामध्ये मी 2 चमचे सुकं किसलेलं खोबरं घातलंय। तुमच्याकडे ओलं असेल तरी पण ओलं खोबरं घातलं तरी चालेल, नसेल डेसिकेटेड कोकोनट घातलं तरी पण चालेल। आता हे छान असं परतून घ्यायचंय आणि फार करपल्या पण नाही पाहिजे त्यातल्या डाळी आणि मिक्सरच्या भांड्यात घालून ग्राइंड करून घ्यायचे। सोबतच याला आवश्यकतेनुसार पाणी आणि आपल्याला कन्सिस्टन्सी कितपत घट्ट पातळ पाहिजे चटणीची तेवढं पाणी घालायचंय आणि याला ग्राइंड करून घ्यायचंय। भोपळा मोठा घेतला असेल तर साल पण जास्त निघणार आहे भोपळ्याची, तर त्यानुसार तुम्ही डाळ आणि फुटाणे कमी जास्त करू शकता। तर आता हे छान असं मी ग्राइंड करून घेतलंय आणि त्याला आता लगेच मी तडका दिलाय। तडका ऑप्शनल आहे, तुम्हाला जर फक्त मिठाची चटणी पाहिजे असेल तर तडका घालू नका। तर तडक्यासाठी मी 1 चमचा तेल गरम करून त्याच्यामध्ये राई घातली आहे आणि सोबतच थोडेसे तीळ घातलेत आणि 1 सुकी लाल मिरची आणि त्याच्यामध्ये पाव चमचा लाल मिरची पावडर घालून याचा छान असा तडका तयार करायचा आहे आणि आपण जे चटणी ग्राइंड करून घेतली आहे त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। तर चटणी तयार झालेली आहे आणि आता लगेचच आपण घावणे तयार करून घेतोय। पिठाला या रेस्ट द्यायची गरज नाहीये खरं तर, पण दिला तर अजून छान होतात घावणे। तर याला आता आपण छान असं तेल टाकून घेतलंय, मीडियम हीटवर आहे तवा आणि हे घावणे म्हणा धिरडे म्हणा पसरवून घ्यायचेत। तुम्ही मला कमेंट करून सांगा याला घावणे म्हणू शकतो, धिरडे म्हणू शकतो की आणखी काय नाव देऊ शकतो, ते जे नाव मला सुचलं मी ती सांगितलं इकडे तुम्हाला। तर आता याला छान असं पसरवून घ्यायचंय आणि आपल्या आवडीप्रमाणे त्याला शेप द्यायचा आहे। गोल द्या, थोडंसं जाड बनवा, पातळ बनवा, जसं तुम्हाला पाहिजे तसं, आणि झाकण ठेवून शिजवायचे। मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे ही, झाकण ठेवलं नाही तर घावणे तुमचे तव्याला चिटकणार आहेत, फ्लिप नाही करता येणार आहे आणि झाकण ठेवल्यानंतर घावणे पूर्णपणे शिजतात आणि पलटायला पण सोपे जातात। तर छान खमंग दोन्ही बाजूंनी भाजून घ्यायचेत घावणे आणि सुरुवातीलाच एकदाच याला आपल्याला झाकण ठेवायचे, नंतर झाकण ठेवायची गरज नाही आणि तांदळाचं पीठ वापरल्यामुळे छान कुरकुरीत पण होतात। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून